चला पहिलं तर नमस्कार. आज आपला दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळे आंघोळ वगैरे करून आता उरकून निघालो आता पाला वगैरे कापायला. आपले जनावर वगैरे मेन पार्ट कुठे गेला कसे चला. आणि आपला जर पाला जर म्हणलं तर एकरभर गुडघ्याच्या खाली या आणि एकरभर डोसक्याच्या वरी या. हो का, डोसक्याला एवढा लागतंय आणि एवढा उभं आहे. आता काय करायचं आपल्याला, हे जे कवळे कवळे जे पान दिसतात काय ते टाकायचे आतमध्ये. आधी दाखवतो तुम्हाला बघा, पूर्ण आज जागा झालेल्या आहेत आणि काय काय तर डायरेक्ट सोडून झाले तिकडं, आणि काय काय तर डायरेक्ट कडेवून जसं उडी मारते तस. तर चला तर मंडळी, नमस्कार. मी वैभव शेंडगे आणि मी करत आहे रेशीम उद्योग. तुम्ही पाहू शकता, काल झोपलेल्या होत्या, आज प्रत्येकाळी हालत आहे, म्हणजे आज जागे झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आधी यांना पूर्ण जागवण्यासाठी पावडर मारायचं आहे यांच्यावर. तर बघा, तुम्ही पाहू शकता 21 दिवसांचा हे स्टॉक आहे. एवढं त्यांना कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू दररोज मारावं लागते. तर आता आपण विजेता कापून घेतलेला आहे. असा आपला जे बारका रुमाल असतो का त्यावरती हात राहायचा, आणि हे असं खतरनाक पावडर असतं, आपल्याला सुद्धा चालत नाही. कृपया करून मास्क वगैरे घालूनच टाकावे. हे असं मास्क वगैरे. चला आता घेतलेला आहे. थोडं थोडं वरती पाणी राहिलेलं आहे, म्हणून थोडंसं हळकू द्यावं लागतं. आणि हे असं डायरेक्ट आता कट करून टाकायला नाही जमत. आज हे पहिल्या दिवशीचं असं खाणं असतं त्यांचं. विजेता पावडर मारलेला आहे म्हणून हात दिसतोय तसा. चला आता टाकूया. आणि कधी पण पोळला पाला टाकायचा नाही, ग्रासरी होण्याची शक्यता असते. बऱ्यापैकी पाला टाकून झालाय, तर बघू शकता लगेच कसे बोळ वगैरे पाडले. चला तर मग मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच भरपूर व्हिडिओसाठी फॉलो करून घ्या आपल्या पेजला. धन्यवाद.